श्री स्वामी समर्थ मंडळी. पहिल्या 2 भागांमध्ये आपण पाहिले लॉ ऑफ अट्रॅक्शनबद्दल. तर लॉ ऑफ अट्रॅक्शन प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जसं गुरुत्वाकर्षणाचा नियम आपण नाकारू शकत नाही, तसंच लॉ ऑफ अट्रॅक्शनचा नियमसुद्धा आपण नाकारू शकत नाही. त्याबद्दलच आज मी तुम्हाला सांगणार आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय, किंवा ते प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काम करत असतं. मग आपल्या आयुष्यामध्ये का नाही करत असं आपल्याला वाटतं. ते करत असतं, पण आपल्याला असं वाटत असतं की ते आपल्या आयुष्यामध्ये काम करत नाही, कारण ते चुकीच्या पद्धतीने काम करत असते. म्हणजे आपण जेव्हा लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे एक ऊर्जा असते, आपल्या विचारांची ऊर्जा असते. आपण जेव्हा विचार करतो तेव्हा आपल्या विचारांची ऊर्जा, जी फ्रिक्वेन्सी असते, ती जेव्हा ब्रह्मांडामध्ये जाते तेव्हा तोच विचार आपल्या आयुष्यामध्ये प्रत्यक्षात येतो. म्हणूनच आपण विचार करताना सुद्धा विचार करूनच केला पाहिजे. मंडळी, प्रत्येक गोष्ट आपण मनाला लावून घेतो. म्हणजे आज मला हा असाच कसा बोलला, किंवा मला याने असं का बोललं. जो बोलणारा असतो तो राहतो बाजूला, तो तर त्याच्या आयुष्यामध्ये व्यवस्थित असतो, पण आपण मनाला लावून बसतो आणि आपण दुःखी राहतो. तुम्ही विचार करा की दिवसामधल्या 24 तासामध्ये तुम्ही किती वेळ दुःखी असता, किंवा तुमची फ्रिक्वेन्सी किती वेळ लो असते, तुमची ऊर्जा किती वेळ लो असते. ऊर्जा जेव्हा लो असते तेव्हा चुकीच्या गोष्टी तुम्ही ब्रह्मांडामध्ये पाठवता आणि त्या पुन्हा आपल्या आयुष्यामध्ये रिपीट होतात. म्हणूनच प्रत्येक वेळी विचार करताना कोणतीही गोष्ट असू दे, जर तुम्हाला मनाला लागलं असेल, थोडा वेळ पॉज घ्या, थोडा वेळ शांत 1 सेकंद राहा आणि तो विचार लेट गो करायला शिका. तो विचार जेव्हा तुम्ही लेट गो कराल तेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये खरं लॉ ऑफ अट्रॅक्शन, जेव्हा तुम्ही आनंदाने जेव्हा कोणतीही गोष्ट तुम्ही आनंदाने, जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीशी, आपल्या आवडत्या व्यक्तीशी बोलतो तेव्हा आपल्या मनामध्ये किती आनंद असतो, किती खुश असतो आपण. तीच फ्रिक्वेन्सीमध्ये आपण जर एखादी गोष्ट मागितली किंवा विचार केला, जरी 17 सेकंदाचा जरी विचार केला, तर तो विचार कधी आपल्याला असं वाटतं की हां, हे मी कधीतरी विचार केलेला, हे माझ्यासोबत पहिलंसुद्धा घडलेलं आहे, हे माझ्यासोबतसुद्धा घडलेलं आहे, असं आपल्याला वाटतं. तेच असतं लॉ ऑफ अट्रॅक्शन. मला तर असं वाटतं की मराठी माणूस या लॉ ऑफ अट्रॅक्शनचा अजिबात फायदा घेत नाही. म्हणजे मोठमोठ्या लोकांना हे लॉ ऑफ अट्रॅक्शन हे रहस्य आहे, हे माहिती आहे, ते त्याचा वापर अगदी व्यवस्थितपणे करतात. पण आपला मराठी माणूस अजिबात लॉ ऑफ अट्रॅक्शनचा फायदा करून घेत नाही. माझं तर असं म्हणणं आहे की माझ्यासारख्या ज्या गृहिणी आहेत त्यांनी स्वतःच्या नशिबाला किंवा स्वतःच्या आयुष्याला दोष न देता स्वतःचे विचार बदलून स्वतःचं आयुष्य सुधारावं, अशी माझी खूप इच्छा आहे. म्हणूनच मी हे व्हिडिओ वैशाली मॅजिकल या नावाने यूट्यूब चॅनल चालू केलेले आहे आणि त्याच्यामध्ये मी लॉ ऑफ अट्रॅक्शनचे सगळे छोटे छोटे उपाय सांगणार आहे. ते उपाय करतही असतील खूप जणी, पण ते काय होत नाहीत किंवा काय त्याच्यामध्ये अडथळे येतात, हे मी तुम्हाला प्रत्येक वेळी छोट्या छोट्या उपायांनी किंवा छोट्या छोट्या संदेशांनी सांगत राहणार आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, कितीही दुःख देणारी, कितीही वाईट घटना जरी घडली तरी ती थोड्या वेळासाठीच मनामध्ये ठेवायची आणि तिला लेट गो करून टाकायचं आणि खुश राहायचं. खुश राहा, स्वस्थ राहा आणि पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. श्री स्वामी समर्थ.